बातमी आहे शिरूर येथून। शिरूर शहराला लागून असलेल्या रामलिंग म्हणजे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले। रामलिंग येथे झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवी काळे, लोकनियुक्त सरपंच नामदेव जाधव, उपसरपंच नितीन बोराडे, आदर्श सरपंच अरुण घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, माजी उपसरपंच बाबाजी वरपे, तुषार दसगुडे व सागर घावटे, करडेलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे, सदस्य अनिल लोंढे, हिरामन जाधव, राहुल महाजन, शिवाजी महाजन, ग्रामविकास अधिकारी पीसी केदारी, ॲडव्होकेट रवींद्र खांड्रे, रंजन झांबरे, दक्षता कमिटीच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सदस्या शशिकला काळे, सारिका वीरशैव, वैशाली गायकवाड, ज्योती हांडे आदी मान्यवर व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। आमदार अशोक पवार यांची पीडीसी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने पुणेरी पगडी, भव्य बुके व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वरपे यांनी केले, तर आभार यशवंत कर्डिले यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। या गावचे सरपंच लोकनियुक्त नामदेव जाधव आणि त्यांचे बंधू सातत्यानं या परिसराचा विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात। आज आपण पाहिला की मध्ये सुरू होत आहे काही निधी शशिकांत दसगुडेंनी सांगितलं त्याप्रमाणे एक 3-4 दिवसात टेंडर होतील आणि त्यानंतर हाही मधला एक महत्त्वाचा रस्ता आहे त्याच्यावरती आपण 50 लक्ष टाकल्यात, तो निधी कमी पडला तर परत आपण त्याला निधी टाकणार आहे, कारण 50 लाखात तो रस्ता काही शेवटपर्यंत जाणार नाही। म्हणून त्याला मदत केली पाहिजे। या ठिकाणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था मराठा व मराठा महासंघ यांच्या वतीनं या विद्यार्थिनीला दप्तरांची भेट दिली, त्याबद्दलही त्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। तर रस्त्याची क्वालिटी गुणवत्ता नीट नसेल तो रस्ता जागेवर थांबवा, त्याला सांगा नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही रस्ता झाल्यावर मग सांगता मला की इथं डांबर कमी पडलं, इथं खडी कमी पडली, नंतर उपयोग होता, कारण तो बिल काढून मोकळा होतो तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरला बिलच काढून नाही दिलं ना मग तो शिस्तीत चालतो। म्हणून कुठलंही काम होताना कार्यकर्त्यांनी लक्षपूर्वक काम करून घेतलं पाहिजे। लक्ष दिलं तर लोकही नावं काढतात, समाज तुमचं नाव घेत असतो की बाबा हे चांगलं काम इथं करतात, तो चांगलं काम करतात। तसे सरपंच नितीन बोराडे असतील किंवा मागचे पण आपले सगळे सहकारी या ठिकाणी असतील, ते सगळेच चांगलं काम या परिसरामध्ये करताना आपण कधीतरी मला एक कामाची यादी बनवून द्या की या परिसरामध्ये हे काम आहे, नुसतं इथं नाही तर शशिकांतजी भाऊकडे येईल तर परिसरातली काही कामं असतील दुसरी तर त्याची यादी मला करून द्या। त्या शिरूर ग्रामीणमध्ये कालच अन्नापूरला आपण 2-3 दिवसापूर्वी गेलो, तिथेही मोठा निधी दिला आपण, तिथे आर्किटेक्ट एक मी सांगितला पाठवतो, तसं मार्गदर्शनही घ्यावं, ज्येष्ठांचं बी काही मार्गदर्शन असेल ते घ्यावं। आपले स्मशानभूमी पाहिली, अत्यंत चांगलं काम आपण सरपंच केले, झाडी छान लावल्यात आणि शशिकांत भाऊंनी त्यांच्या ज्या भावाच्या प्रित्यर्थ राजेंद्रचे दिलं ते महाराजांच्यासाठी ते पण फार छान दिले। प्रवचनचं जे एक त्याला मंडप म्हणून छोटासा त्याचाही फायदा होतो। शिवाय इथं तुम्हाला प्रकाश एक धारीवाल सारखा एक चांगलं व्यक्तिमत्व, तुम्ही पुढे निधी मागितला तर ते नाही म्हणणार नाही, दिलाय त्यांनी, बिल्डिंग ब्लॉक दिला, चांगला निधी मागायचा नाही मागायचं त्यांना, इमारत मोठी बांधायची ती करायची आपण, ते आनंदाने करतात म्हणून ती भूमिका आपली करतो। पण कार्यक्रम सगळेच असेल आता रविबापू काळ्यांनी हे सगळे जे तिकडून आले नेमुण्याला लवकर नाही आला, त्यांचा कार्यक्रम होता 11:30चा, आता इथं इतका उशीर झाला आहे तर सरपंच म्हणले काहीतरी खाऊन जा, जेवण करून जा नाही म्हणलं, दिसते तुषार चांगलं काम चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। मागच्या मला वाटतं लोक उन्हात बसल्यामुळे तुम्ही काळजी लोकांची घेतली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो। म्हणजे आपण उन्हात पण लोकच सावलीत असली पाहिजे, लोकांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे। परत एकदा आपल्याला खूप धन्यवाद देतो। मला सातत्यानं तुम्ही भरघोस असं मतदान या परिसरातून करताय त्याबद्दलही धन्यवाद देतो।
आणि त्या निमित्ताने तुम्हाला सर्व उपस्थितांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त जवळजवळ आज बापूंच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील जगदाळे यांच्या माध्यमातून शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या विकासाचे जवळजवळ आज आपण 1,02,33,844 रुपये कामांचं भूमिपूजनाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे. काम कोण करणार? त्याच्यामुळे बापूंनी सुद्धा ते जिल्हा परिषदचं अध्यक्षपद नाकारलं. मित्रांनो, आमदार कसा असावा तर खरं तर पाहिलं तर अशोक बापू सारखा असावा. ज्या ग्रामपंचायतीत जातील, ज्या जिल्हा परिषद जातील, ज्या गावात जातील, त्या गावात भरघोस निधी मिळाला म्हणून समजा की आपले असे अशोक बापू पवार साहेब आपल्याला आमदार म्हणून लाभले. त्यांचं मी सहर्ष असं स्वागत करतोच. आपल्या जाधव त्यांची विद्यमान बॉडी त्यांनी अशोक बापू पवार यांना पाठपुरावा करून ते काम चालू केलं आहे. म्हणून मी प्रथम आपल्या शिरूर ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यसम्राट अशोक बापू पवार यांचे सहर्ष स्वागत. रामणे गावामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपले सर्वांचे लाडके नेते शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, पक्षाचे अध्यक्ष रवी बापू काळे, माजी सभापती शशिकांत भाऊ दसगुडे आणि उपस्थित सर्वच मान्यवर, कारण सर्वच ते बापू या भागाचं अलीकडचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर तुम्ही आमदार झाल्यानंतर काही दिवसामध्ये हे सातत्याचं चित्र पालटत चालले असं चित्र समोर येत आहे. 2 दिवसापूर्वी नितीन भाऊंची उपसरपंच म्हणून निवड झाली. भाऊ सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेला आहात. महत्वाचं म्हणजे ही एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी आहे. त्या ठिकाणी आम्हाला प्रचार सुद्धा गपचूप करावा लागला. लपून छपून प्रचार केला आणि शेषभाऊने सुद्धा आज 8:30च्या नंतर जो काही कार्यक्रम करायचा तो कार्यक्रम केला. तर तुम्ही सर्वजण जर बरोबर असते तर मला वाटतं निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये माझं त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक एवढं मतदार होऊन निवड झाली असती. पण हरकत नाही, तुम्ही सर्वांनी मनापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुद्धा समोर येऊन माझ्यावरती प्रेम केलं, या भागामध्ये काम करण्याची संधी दिली आणि तशाच पद्धतीचा आता अलीकडे आपण सर्वजण एकत्र येऊन विकासाच्या पाठीमागे जात आहोत. कारण आपण पाहिलं बापूंचा नेता आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी आपली बँक आहे, सर्व शेतकऱ्यांची बँक आहे, त्या पीडीसी बँकेमध्ये बापूंची अतिशय भरघोस मताने निवड झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता नवीन आपल्याला त्या ठिकाणी बसायला उठायला एक ऑफिस झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाची चांगली गोष्ट आपल्यासाठी घडलेली आहे. मी मनापासून बापूंना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. स्वरूपाने नवीन तरुण बॉडी असल्यामुळं आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळं या ठिकाणी नवीन विकास कामे आणि गावाचा कायापालट होताना सर्वांना पाहायला मिळालं. सदस्य असतील या सर्वांचा मोठा खारीचा वाटा आहे आणि त्याचबरोबर गावाचा निधी अपूर्ण पडतो. त्यामुळे आपल्याला लाभलेले आणि सर्वांना हवेसे वाटणारे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी जगदाळे पाटलांनी आपल्या ग्रामपंचायतीला भरभरून असा निधी दिला. जिल्हा परिषद स्तरावर असेल, गाव पातळीवर असेल, ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महत्वाची भूमिका आणि मोठा आधार दिला तो आपले सर्वांचे लाडके आमदार पवार. असणारी त्यांची वचन आणि त्यांचा फोन केलाय आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी पीएम होत नव्हतं आणि मी तुम्हाला फोन लावून आपण काम सांगितल्यानंतर बापूंनी मला परत फोन केला आणि सांगितलं की साहेबांना सांगितलेलं आहे काम होऊन जाईल. म्हणजे फक्त पूर्तता देखील मी अनुभवली आणि कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवारांनी आपल्या सर्वांना बापूंची आता आपण आमदार तर आहातच पण आता बँकेवरती सुद्धा आपली नियुक्ती झालेली आहे आणि या बँकेच्या मार्फत सुद्धा आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना या पुढे कोणत्याही आर्थिक रंजन भैया जांभरेकर परिसरातील मान्यवर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. परिसराचा विकास साधायचा असेल तर त्या परिसराचा प्रतिनिधी हा सक्षम आणि अभ्यासू लागतो. त्या तालुक्याचा प्रतिनिधी हुशार त्या तालुक्यात विकासाची गंगा वाहत असते. बापूंनी जळगावला गेलो होतो म्हणजे खऱ्या अर्थानं विकास साधू शकतो. आज बापूंच्या माध्यमातून
मी सहज आता माहिती घेतली. आपल्याला रामलिंगात स्मशानभूमी सुधारण्यासाठी 10 लाख रुपये आलेले, सामाजिक सभागृहासाठी 10 लाख रुपये आले, ते बांधून पूर्ण झालेले. परत आपल्या गावाचा शहरालगत असल्यामुळं नवीन नवीन वसाहती वाढत आहेत, उपनगर वाढत आहेत, तिथं काही विकास कामांचा निधी मिळू लागतो. आता शिक्षक कॉलनीमध्ये सामाजिक सभागृहाची गरज होती, मागे काहीतरी ते अंतरावरून याच्यावरून सांगितलं बापूंनी, योग्य सूचना देऊन आज तिथं 10 लाख रुपयाचं सामाजिक सभागृह, रामलिंग ते धनगर वस्ती रस्त्यापर्यंत 50 लाख रुपयाचं ते काम पूर्ण झालेलं आहे. शिवाय आता बापूंनी अधिकाऱ्यांना त्याच्या क्वालिटीतल्या काही चुका त्यांना सांगितल्या की या दुरुस्त झाल्या पाहिजे. विकासाबरोबर ती जी कामं झालेली त्याचा दर्जा टिकला पाहिजे, कारण ती कामातून चाललेला नसतात. त्यांना एक अंगणवाडी दिली, तिथं 8.5 लाख रुपये. शिरूर ग्रामीण रामलिंग धोबीघाट 10 लाख रुपये, शिरूर ग्रामीण 5 लाख, सावतामाळी नगरला 5 लाख, 10 लाख, बाबुराव नगरला 15 लाख, माळ्यात 3 लाख, 8.5 लाख, फुलेशाही आंबेडकर नगर परिषद सुधारणा 16 लाख, शहर सुधारणा 5 लाख. फार मोठी बापूंच्या नेतृत्वाखाली काम करताय म्हणून नारळ फुटायच्या आधी कामं सुरू होत आहेत. हा ही आनंदाची बाब आहे. मी आमच्या गावाला निधी दिलेला आहे, त्यांचे सर्व सदस्य असेल, आमचे नवीन उप असतील, सर्व गाव सारखी पायाला भिंगरी बांधून हा निधी आणण्याचं काम नामदेव तात्यांनी केलं. नामदेव तात्यांचाही या निमित्तानं मी तर आभार मानतो, अभिनंदन करतो. त्या रस्त्याला आम्हाला म्हणजे मोठ्या प्रमाणातला निधी लागेल, 2-3 कोटी रुपयाचा निधी लागेल, कारण तो राज्य मार्ग ते राष्ट्रीय मार्ग असा जोडणारा जवळजवळ तो 100-150 फूट रुंदीचा रस्ता आहे. त्यासाठी आपण काहीतरी तरतूद करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. संस्थांच्या वतीनं मी आभार मानतो. सर्व ग्रामीण रस्ता आज काम चालू आहे. आज तरी गुणवत्ता चांगली दिसते, खडी चांगली आहे, पण कार्यकर्त्यानं सुद्धा ह्या रस्त्याकडे लक्ष द्यावं. या परिसराचं नेतृत्व शशिकांतजी दसगुडे आपले माजी चेअरमन मार्केट कमिटी ते करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली तर या परिसराचे सरपंच की ज्यांचं काम फार चांगलं आहे, नामदेवराव जाधव, त्यांचे बंधू संपतराव जाधव किंवा उपसरपंच असतील, इथले माजी सरपंच असतील, तुषार असेल, इतर सगळे सहकारी असतील, हे सगळे चांगलं काम करतात. किंवा अरुणराव घावटे आहेत, सगळ्यांच्या नाव मी घेत नाही, की सगळ्यांना माझी विनंती किंवा तुम्ही चांगलं काम करताय, पण रस्ता होत असताना त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या अशी माझी विनंती. रामलिंगाच्या परिसरामध्ये ही कामं चालू आहेत आणि त्याचा दर्जा उत्तम निश्चितपणे कार्यकर्ते राखतील. आदर्श सरपंच म्हणून पद नसलं तरी काम करणारे आमचे नामदेवराव चांगलं काम करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद.